व्हीएसआरच्या मालकाला अटक व्हावी असं जय पवार यांनी म्हटलेलं आहे। विमान दुर्घटना प्रकरणामध्ये जय पवार यांनी ही मागणी केलेली आहे। व्यवस्थित कारवाई होत नसल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। जय पवार राष्ट्रवादीचं उद्याचं नेतृत्व आहे असं तटकरेंनी म्हटलेलं आहे आणि जय पवार यांची मागणी तीच राष्ट्रवादीची मागणी आहे असंही तटकरेंनी म्हटलेलं आहे। वाटतं की कुठेतरी तुम्हाला माहिती, मी एका काळात तो व्हिडिओ टाकला जिथं रोहित सिंग त्याच्यात झोपलेले होते आणि त्याच्यात पण मी आग्रह केलं की जर असा अपघात झाला तर आता तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे, जर एक बिल्डिंग पडली तर त्या बिल्डिंगच्या मालकाला तिथं अटक करतात, त्यांच्या इंजिनियर्सला नाही करत। एका रेस्टॉरंटला आग लागली तर रेस्टॉरंटच्या मालकांना अटक करतात। तर जर असा अपघात झालाय तर त्यांच्यावरती अटक व्हायला पाहिजे जोपर्यंत पूर्ण व्यवस्थित कारवाई होत नाही, हीच माझी मागणी। जय पवार एक तरुण नेते आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्याचं युवा नेतृत्व आहे, त्यामुळे त्यांनी त्यांच्या भावना प्रकट करणं हे योग्य आहे। त्या ज्या भावना ज्या पद्धतीने ते मांडतायत ते पक्षाच्यासाठी, पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यासाठी, पक्षाच्या संघटनेसाठी अतिशय योग्य। जय पवारांची मागणी आहे तीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे। तपास शीघ्र गतीने व्हावा, ज्या ज्या शंका तपासाच्या बाबतीमध्ये उपस्थित केलेला आहे त्याचाही समावेश तपासाच्या याच्यामध्ये अंतर्भूत करावा। कुणी अनेक लोकप्रतिनिधी या बाबतीमध्ये वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या, या साऱ्यांच्या शंकेसह तपास पूर्णपणाने केला जावा, तो लवकरात लवकर अंतिम अहवाल यावा, तो राज्याच्या जनतेपुढे आणि देशाच्या जनतेपुढे सुद्धा यावा। ज्या वेळेला मी संसदेमध्ये जातो त्यावेळेला दादांच्या या अकाली दुर्दैवी निधनाची खूप मोठ्या प्रमाणावरती एक देशपातळीवरच्या वेगवेगळ्या राज्यातल्या खासदारांनी सुद्धा व्यक्त केलेलं आहे। देशाला सुद्धा कळलं पाहिजे की दादांचा अपघात नेमका कशामधून झाला।